काय नाही, निवांत स्थळी आलोय आपण. जिथं काही करायचं नसतं, जिथं काहीच करायचं नसतं तिथं आलोय. साधनेतलं शेवटचं स्थान असतंय त्याला म्हणते. म्हणजे शास्त्रामध्ये त्याला चुप साधन म्हणतात विद्वान पुरुष. जसं आपण घरामध्ये म्हणतो नाही गप्प बसायचं, जिथे काही नाही करायचं तिथं आलोय आपण. पण मनाचा स्वभाव असा आहे, काहीतरी करत राहतो. त्या स्वभावाला मोडायचं कसं मोडायचं ही शिकवण देणारे पुरुष ते अजून आहेत. आपल्या मनाने नाही, त्यांच्या अनुभवानं. आम्ही आहोत नव्हते, ते आहेत म्हणून आपण येतोय. आणि त्याचा लाभ आपल्याला जाताना झाला की नाही त्याचं ऑडिट करून जायचं. जय जय झाला की नाही पाहिजे. म्हणजे काय, प्रभू रामचंद्रांच्या गुरुनी सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी एक दिवस शेवटचा प्रश्न विचारला. हे जे गुरुदेव मी ऐकत आहे तुमच्याकडून, त्याचा सार काय? प्रभूंना सांगितलं कि मुनीश्वर इसका सार क्या है, आप मुझे बताइए ना. मैं वर्षों से सुनते आ रहा हूं आपको. सार क्या है गुरुदेव? तो गुरुदेवाने सांगितलं, अपने अहम की निवृत्ती मात्र आहे. बस आपल्या अहंकाराचा निराश एवढाच. तर थोडासा अर्धा तासापुरता सत्संग आज फक्त का निवांत स्थानी आलोय आपण, आहे की नाही. वारकरी संप्रदायात सुद्धा म्हटलं, आता निश्चिंतीने पावलं विचारावं, खुंटली या 10 कृष्णेच्या. तर ब्रह्मविदवर हे जे पुरुष अंतिम टोकाला जे जाते त्याला इथं चुप साधन म्हणते, जिथे काही नाही करायचं. मग काय करायचं? स्वभावाप्रमाणे ते भगवंताला सांगितली की नाही आपली तक्रार श्रीकृष्णाने, की बाबा हे मन मला आवडता येत नाही, तसं आहे तर वाऱ्यासारखं आहे, चंचल आहे, अमुक आहे, तमुक आहे, भरपूर कारणं सांगितली. आता अर्जुनाचं मन चंचल असेल का? पण निमित्ताने पाषाणे. बस. पण शास्त्रानं काय केले, जवळच्या प्रिय व्यक्तीला निमित्त केले सांगताना धर्मशास्त्रानं. खऱ्या अर्थानं ते मूर्ख नव्हते. का बरं? तर माऊलीच म्हणाले की पता नाही कितीतरी जन्माचं तप असतं, त्यावेळेस एक वेळ भगवंताचं नाव मुखातून निघतं. आपण गुरुदेवांचा काल सत्संग जिथे कुणी ऐकलं तर काय म्हणाले गुरुदेव, 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर म्हटले त्याला फळ मिळतं. मला मिळाले की नाही? जय जय. मी 14 वर्षानं गुरुदेवांची भेट घ्यायला गेलो बापूंची. ओघवता प्रसंग म्हणून सांगितलं. 14 वर्षानं भेटलोय गुरुदेवांना आणि लोक महिन्याला पळतात. गुरु स्थिर करण्यासाठी. व त्या वारकरी संप्रदायात आपलं सहज विनोदानं सांगतात बघा, ऐकलं होतं एकदा की म्हटले गुरु कोणते आहेत मध्ये आहेत म्हटले बघा, सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार रविवार गुरु मध्ये आहेत. गुरु मध्ये मध्ये म्हणजे काटा कुठे आहे? काट्याकडे बघतो ना, वजन. आजचा विषय आहे आपल्याला विषय, आपण जप करतो की नाही स्मरणिका, मग कुठलं बोट लावायचं नसतं, आहे का नाही? कुठलं बोट लावायचं नसतं. तर हे का नाही लावायचं? तर शास्त्राने सांगितलं ते कुणाचं आहे बोट, कुणाचं आहे ते? गुरूंचं बोट नाही, पितरांचं. म्हणजे पित्र मागे लागली म्हणून वस्तू लोकात आलो की काय आपण. जय जय. आहे की नाही? भगवंताने गीतेत सांगितलं, अगदी सहज आपण निवांतपणे बसले म्हणून ही चर्चा शास्त्राच्या. ठीक आहे ना? हे कीर्तन नव्हे, आपले प्रवचन नव्हे, अमुक नव्हे, तमुक नव्हे, काय नाही. तुम्हाला कळेल असं थोडस. इतरांचं बोट म्हटलं जातं.
गीतेमध्ये परमेश्वरानं सांगितलं भगवंताने की कोणी कशाला बसतो, कुणी कशाला बसतो, कुणी कशाला बसतो, कुणी कशाला बसतो, जो ज्याला बसतो त्या मार्गाला जातो. म्हणजे आपण तिकीट काढताना ज्या गावचे आपल्याला जायचे त्याच गावचं नाव सांगतो, कारण ते स्मृतीमध्ये असतं. तसं जायच्या वेळेस त्या प्रकारची स्मृती, त्या प्रकारचा लोक, मग तो अगदी गुरुपदावर असेल, संतपदावर असेल, तुमच्या दृष्टीतून, समाजाच्या दृष्टीतून, पण तो त्यावेळेस हसला की गेला बस. म्हणून अंतिम काळी सांगितलं आपल्याला, समर्थांच्या चरित्रामध्ये आपल्याला असं ऐकायला मिळतं की ते गडावर ज्यावेळेस आले तर त्यावेळी वय वर्ष होतं काहीतरी 68. 68च ना, 68 वर्ष. 73 वयाच्या 73 पर्यंत इथं राहिले आणि 73ला देहापासून वेगळे झाले. बस खऱ्या अर्थाने ते जन्मताच वेगळे असते, कार्याकारण येते फक्त बस. तर की नाही, इथं विषय काय आहे असा की हे बोट जे आहे की नाही, हे इथं लावायचं नसतं जपाला, थोडं का लावायचं नसतं, तर याने पितराने स्पर्श करू नये, त्याला पितराने स्पर्श करू नये. कुणाला करू नये, तर जो जीवपणातून मुक्त व्हायची इच्छा करतोय त्याला स्पर्श करू नये. जे जीव ब्रह्मेच्या मध्ये, दोघांच्या मध्ये फक्त इच्छा आहे, नवरा बायकोच्या मध्ये इच्छा आहे, पण दोघांची इच्छा एक राहावी म्हणून हे सप्तपदी आहे. जय जय सप्तपदी आहे. सप्तपदीमध्ये जसं तसं सांगितलंय, तसंच ह्या सप्त केंद्रामध्ये सुद्धा असंच सांगितलंय शास्त्राने. तर शास्त्र काय म्हणतंय, गुरुगीता काय सांगते की स्वयं तथा विदो भूत्वा स्थातव्यम यत्र कुत्रचित कीट भृंग इव ध्यानात यथा भवति तादृशः. हे बघा, स्वतः तसं होऊन कोणत्या ना कोणत्या ठिकाणी राहणे. छान प्रसंगवादांचा श्लोक आहे हा. स्वतः तसे होऊन, कसे आलं का बोट, जय जय बोट आलं ना, स्वतः तसं व्हावं मग पुन्हा बोलावं. महाराज स्वयं तथाविदो भूत्वा स्थातव्यम यत्र कुत्रचित, म्हणजे आपण स्वतः तसं होऊन, कसं, जसे समर्थ आहेत, जसे श्रीधर स्वामी आहेत, जसे त्यांचे भक्त आहेत, आपण स्वतः तसं होऊन कोणत्या ना कोणत्या ठिकाणी राहावं. यत्र कुत्रचित कीट भृंग इव ध्यानात, म्हणजे भृंगी नावाचा किडा आहे, तो काय करतो, तो भ्रमराचं चिंतन करतो. म्हणजे त्याची अशी शास्त्रात कथा येते की तो कीटक नाही त्याला धरून आणते आणि एखाद्या डोलीत वगैरे त्या आळीचा सासा ह्याच्यात बिळामध्ये ठेवते आणि तो बाहेरून किडा येतो आणि त्या भ्रमराला की नाही रोज डंक मारतो, रोज डंक मारतो, रोज डंक मारतो. डंक मारत 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 पुन्हा की नाही तो स्वतःला विसरूनच जातो. असं त्याच्यात विष चढतं आणि ते चढल्यानंतर मग त्याला ती पंख वगैरे ते चमकवतं ते बाहेर पडतं, ते फुलपाखराच्या रूपात पडतं. तसं की नाही आपण जीव रूपात आलो होतो आणि पुन्हा असे इकडचे तिकडचे डंक लागते शास्त्राचे आणि तसंच होत 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 पुन्हा आपण ब्रह्मरूपात बाहेर पडतो. म्हणजे काय, मुळात ब्रह्म असतोच, अमुक वगैरे ते जाऊ. तर की नाही ब्रह्माचं चिंतन करत तो ब्रह्मर होऊन जातो. कसा, यथा भवति तादृशः, त्याप्रमाणे जीव ब्रह्म्याचं ध्यान करत करत पुन्हा ब्रह्मरूप होतो. म्हणून ती ब्रह्मरूप होताना की नाही आपल्यात ओंकार घेतात की नाही आश्रमात, तर ओंकार घेताना असं आपल्याकडे मुद्रा सांगतात की नाही, शून्य मुद्रा म्हणजे ज्ञान मुद्रा. हा दोरा आहे, दोरा बरं का,
तर ह्या दोऱ्याला जर सांगितलं आपल्याला की ह्या दोन दोऱ्याची दोन्ही टोकं मिळवा, तर 2 टोकं मिळवली, आता ती तशीच ठेवा, तर ती गाठीशिवाय राहू शकत नाही. तशीच ठेवा म्हटलं तर गाठीशिवाय राहू शकत नाही. विकल्प नको बरं का, मग चिकटवली तर चालतील की नाही, गाठीशिवाय ते राहू शकत नाहीत. मग 2 टोके गाठीशिवाय एकत्र येऊ शकत नाहीत. तर गाठ आल्यानंतर दोघांची मिळून गाठ बसते ना, दोघांची मिळून गाठ बसते. तसं जीवाला ब्रह्म, ब्रह्माला जीव सहाय्य होतो आणि एकमेकाच्या कृपेने परमात्मा तत्वाची प्राप्ती होते. जय जय. एकट्याने नाही होत. एकट्या स्त्रीमुळे सुद्धा संसार चालू शकत नाही, एकट्या पुरुषामुळे सुद्धा चालू शकत नाही. म्हणून जीव नाबरा ब्रह्म 2 गाठी अशा 2 दोरे एकत्र आली की नाही की गाठ मारली की गोल होतो. म्हणजे उरतं शून्य. शून्याच्या पलीकडे परमात्मा आहे ना. फक्त शून्य फक्त बौद्ध ह्याच्यात चालतो, बुद्धांच्यात नाही. शून्याच्या पलीकडे परमात्मा आहे. म्हणून जुने आपले जे थोडीशी अशी नासमज लोक असते, तुमचे काय काही करा, काय जप करा, तप करा, अमुक करा, तीर्थ करा, ना करा, शेवट काय करणारी मरतेत, न करणारी मरतेत, असेच गोंगळतपणे कधी. आणि मग आपल्याला तसा तो अनुभव आपण बी त्याच्या संघानं त्यांच्या निमित्तानं आपलं बी साधन सुटतं संसारी लोकांमध्ये आहे का नाही. योग वैशिष्ट्यामध्ये तसा प्रकरण येतं की कशाला जातोच म्हटले या नागराकडे, का तर हे त्रिगुणानं बरबटलेले लोक आहेत म्हटले आणि हे गुणातीत पुरुष आहेत म्हटले. हे त्रिगुणातले लोक आहेत आणि हे इकडचे जे आहेत ते गुणातीत पुरुष आहेत. म्हणून यांच्या संघात थोडा थोडा जर वेळ गेला तर तशाच प्रकारे आपली वृत्ती तयार होते आणि वृत्ती तयार झाली की ती वृत्ती आपल्या खऱ्या स्वरूपाला स्वीकारते, म्हणजे ब्रह्मस्वरूपाला स्वीकारते. म्हणजेच आपल्याला शास्त्राने शेवटी सांगितले वृत्ती ब्रह्माकार ठेवण्यासाठी काय सोपा उपाय आहे तर भगवंताचं नामस्मरण. ते कधी ठेवायचं, कधी घ्यायचं, कधी करायचं, म्हटले अखंड. अखंड घ्यायचं, मग वृत्ती ब्रह्मस्वरूप झाली का नाही कसं कळणार. डाग जर मोडला तर उरतं काय, सोनं. बर्फ जर वितळला तर उरतं काय, पाणी. आणि लाट जर वितळली तर काय होतं, पाणी. लाट वितळली तर पाणीच होतं. मग जीव जर गेला, जीव जर मेला, जीव जर समाधीत गेला, जीव जपाला गेला, जीव तपाला गेला, तर शेवटी अनुभवाला काय येते. म्हणाले जीव गेल्यानंतर उरतं हेच मी आहे. जीव गेल्यानंतर म्हणजे जीव पण मोडल्यानंतर, जीव पण मोडल्यानंतर उरतं काय. लाट मोडल्यानंतर उरतं काय, सोनं अलंकार मोडल्यानंतर उरतं काय. तेच आहे. पण सूर्याच्या प्रकाशामध्ये जसं आपल्याला अशुभ आणि शुभ दोन्ही गोष्टी कळतात, तसंच स्वप्रकाशामध्ये शास्त्र म्हणते की ज्याप्रमाणे कापूर किंवा ज्याप्रमाणे फुलातला गंध किंवा उष्णते अग्नीतली उष्णता किंवा पाण्यातलं थंडपण हे जसं स्वभावताच आहे, तसं खरोखर आपण स्वभावताच ब्रह्म आहोत. त्याच्यासाठी काही करायचं, त्याच्यासाठी काही नाही करायचं. स्वभावता आपण ब्रह्म आहोत. ब्रह्म होण्यासाठी नाही काय करायचं. ब्रह्म होण्यात अडथळा जो अडथळा येतो तो दूर करण्यासाठी आपण येतोय. जय जय. बस बाकी काय इथं का आलंय, बस फक्त विश्रांतीसाठी. अडथळा काय येतोय तर अडथळा आपल्या स्वभावामध्ये जो काय अडथळा येतो तो दूर करण्यासाठी एकदा शिवजीने पार्वतीला असं विचारलं होतं की तू ब्रह्म आहेस का. शिवपुराणामध्ये तू ब्रह्म आहेस का. तुम्ही कोण म्हटलं होते पटकन सांगणार. आपली नावं सांगतो आपण. मी पार्वती, मी उमा, मी अमुक, मी अमुक. विचारलं की पटकन नावाला हात घालतो आपण.
मी ब्रह्म आहे का, तू ब्रह्म आहेस का, अनुभवाला तर आपल्याला बोलता येईल. आता पार्वतीने तर किती ती तपस्या केलेली आहे आपल्याला पुराणातून पाहता येईल. याज्ञवल्क्याने एकदा प्रश्न केला होता की तुम्ही ब्रह्मज्ञानी आहे का, तो म्हटले मला काय माहित नाही. मग गायी कशाला घेऊन चाललाय, म्हटले त्याची गरज आहे. आणि गायी त्यानंच न्यायच्या जो ब्रह्मज्ञानी असेल, असाही कोडं टाकलेलं होतं. पार्वतीला तसंच विचारलं, तू ब्रह्म आहेस का. पार्वती 2 वेळ गप्पा राहिली. पुन्हा शिवजीने 3ऱ्या वेळेस विचारल्यानंतर पार्वतीने नमस्कार केले. म्हटले ज्यानं माझ्यावर कृपा केली त्याला माहित असेल. जय जय. किती गोड उत्तर आहे. माझ्यावर ज्याने कृपा केली ना त्याला माहित असेल. आता शिवकृपेशिवाय तर ब्रह्म अनुभूती येत नाही. असं म्हटल्यानंतर एवढे प्रसन्न झाले. प्रश्न आपलाच आणि उत्तर आपल्याकडेच आलं. तर महादेवांची अशी मूर्ती मस्त मंद हास्य आणि इतकं छान वाटलं की जिची मी निवड केलेली आहे ती बराबरीला आली. ब्रह्माची अनुभूती आल्यानंतर मृत्यूचं भय नसतं. आणि हे जे सगळे दिसतेत ना, हा भ्रम आहे, हा मीच आहे. हे जे सगळे दिसतेत की नाही, हा भ्रम आहे. हे माईक सत्य आहे. पण ब्रह्मसत्य एक आहे. ब्रह्मसत्य काय आहे, एको ब्रह्म. हे मीच आहे. हे चैतन्य बी मीच आणि हे पंचमहाभूत बी मीच आहे. पार्वती, कितीही दिवे जाव, कितीही दिवे लाव, परंतु त्या सर्व दिव्यांची ज्योती मात्र एकच असणार. किती करोडो दिवे जाळतो पण एकच ज्योती असणार. ज्याला त्या ब्रह्मतत्वाची अनुभूती येते तो स्वतःला देहाला धारण करून पुन्हा रोगत्वाचा स्वीकार करत नाही. रोगत्वाचा आपल्याला काय झालं की आहे का बरं नाही, जराशी अपचनाचं वाढलंय, जरा कफ वाढलाय, जरा वात वाढलाय, जरा पित्त वाढलाय, काहीतरी कारण सांगतो. तुम्ही अशा ब्रह्मतत्वाला पोचलेल्या माणसाला व्यवहारात सुद्धा विसराय गेला तरी तो तुम्हाला बोलताना खूप संकोच करेल. अगदी तुमच्या इच्छेपुरता बोलेल, बस बाकी काही नाही. का बरं असं होतं, तर त्याच्या श्वासावर ती स्मृती खेळत असते. जय जय. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीचं, नको असलेल्या व्यक्तीचं नाव जरी घेतलं तरी राग येतो, समोर आला तरी राग येतो. बरं का, झोप आली नाही, पुढं बसू नका म्हणून असं बोलल्यावर झोप जाते म्हणून बोललो. बरं का, ज्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो का नाही, त्याचं नाव घेतलं तरी आणि समोर असला तरी राग येतो. तसं त्या पुरुषांच्या नाकावर स्मृती खेळते. म्हणून आता शेवट कसा करते पहा बरं का. जय जय. स्मृती श्वासावर खेळते आणि स्मृती श्वासावर खेळावी म्हणून कबीराने सांगितलं, सास सास सुमिरण करी असो तो उपाय नाही. श्वासावर तुम्ही नामस्मरण हे जे हातावर करतोय की नाही आपण याच्यावर करतोय, तर त्या तत्वात गेलेले पुरुष आपल्याला कधी वाटतं की अरे त्यांचं काही कधी माळ फिरवताना पाहिलं नाही, आपण कधी अमकं पाहिलं नाही. त्याविषयी ऐकलंच नाही आपण काल पहाटेच 3 मुली चालले होते आश्रमातून. वो तो माला ही नहीं करती म्हणले, हम तो कम से कम 20 माला किए बगैर उठते ही नहीं है. हे का करायचे, तर स्मृतीवर आपल्या श्वासावर आपली स्मृती खेळावी म्हणून. ही स्मृती अखंड खेळते. म्हणजे गुरुदेव किंवा असे संत आपल्याशी बोलतात ना, पण तरी सुद्धा ओम 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 नारायण नारायण स्मृती देते. पुन्हा त्याला त्याच्या देहाला पुन्हा रोग जरी झाले तरी सुद्धा, त्या देहाला रोग झाले तरी सुद्धा स्मृतीत ते रोग घेऊन जात नाहीत. स्मृतीमध्ये रोगांना जाऊ देत नाही.
स्मृतीमध्ये मी अमुकच आहे, माझा रोगाशी काही संबंध नाही, असं कठोर बी असते. म्हणून धीर गंभीर असते ते पुरुष. असे म्हणजे असे ते ऍक्टिंग करून चालत नाही बरं का. जसं आपण बघतो सिनेमात याच्यातून त्याच्यातून आणखी मग ते तसे स्वभावता तसे तयार होतात. का बरं? तर निर्मळ जे आहे, निर्मळ हे मलिन आहे, हे सगळं मलिन आहे, पण जे निर्मळ आहे त्याच्याशी ती एकरूप असते. मोहे कपट शीघ्र न भावा, तुलसी म्हणतात, ते त्याच्याशी एकरूप असतात. आणि म्हणून जसं आकाश तसं मी, किंवा जसं आकाशाचं स्वरूप तसं माझं स्वरूप, असं ठाम दृढ धरून असतेच. तसेच ते एकदम अचल असतेच, म्हणजे कुठल्या एवढ्या तेवढ्या गोष्टीनं चलित होत नाहीत, पण व्यवहारात जसा भेटेल तसा वागावं लागतं. आणि तसेच अखंड आपण सुखदुःखाला धरून जीव असतो आणि ते आनंदाला धरून असते. आपण विनाश जे पावणार आहे त्याच्या पाठीमागे धावत असतो, ते अविनाशीला धरते. आपल्याला काहीतरी कळतं, या अहंकारामध्ये आपला जीव स्वभाव असतो आणि त्यांना कळत असून सुद्धा ते अगम्यामध्ये बुडून असते. म्हणजे भगवंत मिळून सुद्धा त्यांना असं वाटतं की अजून पूर्ण परमात्मा मिळालेला नाही. भगवान आद्यशंकराचार्यांना सुद्धा असाच प्रश्न केला होता एका, म्हणजे सुरेश्वराचार्यांनी. विद्वान होते ना ते पुरुष, तर विद्वान आणि विद्वानाची परीक्षा कशी घ्यायची, पण ब्रह्मज्ञानाची परीक्षा मात्र घेणं फार अवघड होतं. कशी घ्यायची तशी त्यांनी घेतली. तर त्यांनी विचारलं, तुम्हाला देव मिळालेला आहे का? तुम्हाला भगवंत मिळालेला आहे का? तर म्हणाले हो. तर म्हटले कसं काय? म्हटले त्याच्याशिवाय बोलतोय का? गे फार आता अद्वैती पुरुष आहे. तर म्हटले कसं काय? म्हटले त्याच्याशिवाय बोलतोय का? शिवाय घातलेला शिव, ओम नमः शिवाय. मी त्याच्याशिवाय बोलतोय का? ओम नमः शिवाय. मी त्याच्याशिवाय बोलतोय का? नमस्कार दंडवत घातला. म्हटले यापुढे प्रश्न नाही. तरी प्रश्न सेवया, यापुढे काय प्रश्न नाही. उपदेशांती ते ज्ञान, ते आलं बोट पुन्हा शेवट. ते ज्ञान कुठेतरी आहे असं वाटतं, ते ज्ञान. मग ते ज्ञान काय? ते आकाशापेक्षा फार अजून विस्तीर्ण आहे. ते ज्ञान असे हे दिव्य पुरुष ते सांगतात की, ते म्हणतात की ते असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, ते नाम अगोचर आहे. शेवटी सर्व कालन एका ठिकाणी असलंय. ते कसं आहे, त्या रूपाने रहित आहे आणि निशब्द आहे. तिथे शब्द नाही. तुकोबारांचा नच आहे शब्द तिथे. तिथं शब्द चालत नाहीत. म्हणून ते शब्दाची काही गरज नाही. उगीच जो काय उपापोहा असेल आपण बोललोय ते शास्त्राला धरून त्यांना काय बोलायचे, यांना काय बोलायचे. आणि तोपर्यंत आताच्या आज झोपू नये असं शास्त्रही म्हणतं. जय जय. ते म्हटले मी संध्याकाळी जेवत सुद्धा नाही, थोड्या लाया खातो, थोडेसे फुटाणे खातो. तुम्हाला काय ते तुमच्याकडे काय नाही. ते पुरुष देह फक्त जगवते त्याच्यासाठी. म्हणून रात्रीचं किमान चातुर्मासामध्ये भोजन करू नये. किमान चातुर्मासामध्ये आपल्याला जमत असेल तर तसं करावं, नसेल तर हलका आहार घ्यावा. आणि चातुर्मास गोडच्या पुरुषांच्या कृपेनं किंवा शास्त्र कृपेनं किंवा मित्रत्वाच्या कृपेनं हा चातुर्मास तुमचा कसा गोड होईल कृपेनं, म्हणून आपण इथं आलो. पण तरी सुद्धा शेवटी शास्त्रांनी चातुर्मासाचे सर्वांच्यासाठी 3 नियम मात्र सामूहिक एकत्रित घातले. पहिलं म्हणजे अंतर्मुक्ता, बरं का. दुसरे म्हणजे संध्या आणि तिसरं म्हणजे सेवा. इतके कुठेतरी पण सेवा तिथे 3 नियम हे सामूहिक घातले. कुठले? गरज नाही, काय बोलायची गरज नाही तर कशाला शक्य. परवा कुठे सांगितलं आपण बापूजींनी सुद्धा, निद्रा हसी जगत प्रीती बहुबात, हे 4 गोष्टी ज्याच्या जीवनात नाहीत तो त्या पदाला प्राप्त होत नाही. ते पद हे सांगितले.
त्या पदाला आपल्याला प्राप्त व्हायसाठी कशा अर्थानं काहीच लागत नाही, उगीच आपण आडून लावतो. पण ह्या पुरुषांच्या पेशी आलो की त्या पदाला, ज्या पदाला ते प्राप्त झाले त्यांच्या पेशी आलो की ती अनुभूती येते. आणि ती अनुभूतीसाठी आपण इथं आलोय. जय जय दंत स्मरण राम महार 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 जय जय गुरु ध्यानेन नित्यं देहि ब्रह्ममयं स्थितश्च यत्र कुत्रापि मुक्तो असो नास्ति संशयः. शिवजी पार्वतीला सांगते स्कंद पुराणामध्ये किंवा हे पार्वमा, मी तुला काय सांगितलं होतं, जीव आणि ब्रह्माचं जे ध्यान करत, जीव ब्रह्मचे ध्यान करीत करीत ब्रह्मस्वरूप होऊन जातो. जीव जो आहे तो ब्रह्माचं चिंतन करत करत ब्रह्मस्वरूप होतो. प्रश्न असा पडतो की पाण्याच्या लाटेनं सागराचं चिंतन करायचं, सोन्याच्या दागिन्यानं सोन्याचं चिंतन करायचं, म्हणजे सोना आणि दागिना एकच, पाणी आणि लाट एकच, असं आणि ब्रह्म एकच, असं शिवजी सांगते तुम्हाला. त्यापुढे सांगते हे सुलभ कशानं होईल आहे, उमा हे सुलभ कशानं होईल, हे कळेल कशानं आणि हे पचेल कशानं. शिवजी म्हणते उमा, जो नित्य आपल्या सद्गुरूचं ध्यान करतो आणि ध्यान करत करत पाहणे म्हणजे ध्यान नाही, म्हणजे त्यांच्या गुणांचा अंगीकार करत 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 तो ब्रह्ममय होऊन जातो. एक थोडासा प्रसंग सांगतो, आत्मश्लाघा समजतो. आपण भेटायला गेलो होतो, नाही सकाळी दुसऱ्या वेळी गुरुदेव समोर आले 28 लोक आणि रात्रभर थांबलो आणि सकाळी 8:30ला 7:15च्या दरम्यान छत्री घेतली, युवर मारले, वरून उघडेच आणि तिकडून असे इकडे आले आणि भीतीच्या अंतरावर असे, म्हणजे फूट 1.5 फूटच्या अंतरावर असे आले, तेव्हा सिरपट ठेवलं आणि आपोआपच त्यांच्या चेहऱ्याकडे बघून एवढी दाटली प्रसन्नता, एवढी दाटली की मी तुम्हाला 14 वर्षानंतर भेटतोय. तर अंगात डोळ्यात पाणी बी दाटले, प्रेम बी दाटले आणि आपण आरशात पाहिल्यानंतर जसंच्या तसं दिसतो की नाही, आपण जशाच्या तसं दिसतो. इथं शिवजी म्हणते ज्यावेळेस इतका भाव लागतो की नाही त्यावेळेस समोरच्यात आपण जसंच्या तसं जसाच्या तसं दिसतो. शिवजी म्हणते गुरूंचं ध्यान केलं तर जीव ब्रह्ममय होऊन होतो, म्हणजे तो ब्रह्म आणि हा ब्रह्म काही फरक नाही असं शिवजी म्हणते. मग तो कोणत्या ठिकाणी स्थितश्च यत्र कुत्रापि मुक्तो असतो नास्ति संशयः. उमा, मग तो कुठेही राहतो त्याला मूल्य नाही. आता सांगितलं स्वामी की हिमालयात राहतो त्याला मूल्य नाही, तो मुक्तच आहे आणि यात कुठलाही संशय धरू नकोस, यात कुठला संशय. मी तुला हे का सांगतो, जे असे सद्गुरूपदी पोचलेले जे असे दिव्य पुरुष आहेत, आत्मस्वरूपामध्ये गेलेले असे महात्मा आहेत, कुणी म्हणत साधू आहे, त्यांच्याजवळ 5 गुण असतात. पहिलं म्हणजे ज्ञान, ज्ञानम वैराग्यम ऐश्वर्यम यशः श्री समुदाय. 6 गुणांना हे प्रिय, हे जे पुरुष आहेत त्यांच्याकडे पहिलं ज्ञान असतं, म्हणजे मी कोण हे काय. दुसरं असतं ते वैराग्य असतं, म्हणजे काय किती असते पण टाकून तर जायचं. गोड वैराग्य कुठलं, आपल्या वाटेला आलेल्या वस्तूचा भोग नाही, त्याच रूपाने जीवन जगणे हे गोड वैराग्य. म्हणते की तिसरं जे आहे ते ऐश्वर. चौथं आहे ते यश, म्हणजे मरावे कधी कीर्ती असं म्हणतो. तर कीर्ती तर निंदकाची बी होती आणि कीर्ती गुरुचरणी त्याची बी होती. कीर्ती अर्जुनाची बी आहे आणि कीर्ती दुर्योधनाची बी आहे. पण भगवंत म्हणतात की अर्जुनानं मला आपलंसं करून घेतलं, राहते सांगितलं.
आणि त्यामुळे तो माझी लक्ष्मी अर्जुनापाशी आहे. आणि हे कशामुळं तर पहिल्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की अर्जुना तुझं मन दुखल्यामुळं विषादयोग तुला झाला, म्हणून आता तू संतुलित शब्दाचा प्रयोग करतोस, त्यामुळे तुझी वाणी मधुर झाली. जय जय. ज्यावेळेस खूप लोकांकडून आपल्याला दुःख होतं की नाही, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांनाच माहित असतं त्याचा कोणी नको बस, कोणी नको तेव्हा तरी सुद्धा कोणीतरी हवा असतं, आणि तो जे हवा असतं उरतो त्याचंच नाव परमात्मा म्हणजे सद्गुरू बस. मग त्यांचा ना आपला जो अखंड संबंध असेल तर बाकी संबंधी ठिकाणी जाते, पण तो अखंड चिरायू संबंध राहावा त्यासाठी आत्ताच सांगितलं आम्हाला की नाही की शेवट काय, उपासनेशी दूर चालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. आपलं एवढंच काम आहे की आपण उपासना करत झाली दुसऱ्यांकडून मुखाने सांगतो. त्या धार्मिकच्या काळात काही घडत नाही, ते पाठीकडे टाकता यावं, पोटातून बाहेर टाकता यावं. म्हणून पुराणापासून ते आपण वेदापर्यंत जरी पाहिलं तर ज्या वाटेवर आपण चालतो त्या वाटेवर कधी काटे तर कधी खडे तर कधी फुले तर कधी काय. पण रात्री जसं शिवजी सांगितलं की ज्याच्या श्वासावर वृत्ती खेळत राहते तो गुरूंच्या ऐश्वर्यावर किंवा गुरूंच्या ज्ञानावर तो प्राप्त होतो. त्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर शेवटी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं वाटतं उपासना. समर्थाने जाताना एवढं आपल्या शिष्यानं सांगितलं किंवा आपण पहिला सत्संग ऐकला सकाळच्या सत्रातला गुरुदेवांचा, समर्थाने काही न मागणी शिष्याची आमची प्रतिज्ञा आहे, तरी आमच्या मागे उपासनेशी दृढ चालवत जावे. आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही आमच्या मागे उपासना चालवता, कारण तुमची उपासना तुम्हाला जे शांती समाधान मिळेल त्याच्या पाठीमागे तुमच्या घरामध्ये येणारं तेच मिळेल, आणि पुन्हा त्याच्या घरामध्ये जो दुसरा त्यालाही तेच मिळेल, त्याच्या घरामध्ये जायतो त्यालाही तेच मिळेल. असं हळूहळू पुन्हा कधी संपेल आणि पुन्हा सतयुगाचा प्रारंभ. जय जय.